सामना सुरू करायचा आहे. पंच प्लीज स्पीडअप करा. गोलंदाजी मार्कर कोण आहे? गोलंदाजीसाठी कोण आलंय? पंचांचा सामना सुरू करायचा इशारा. हॅलो, सर्व टीमला विनंती आहे की आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे, अन्यथा 5 रनची पेनल्टी दिली जाईल. नितीन कांबळे, तुमचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. हॅलो, गोलंदाज कोण आहे? दिनेश पंधेरे आणि स्ट्राईकला येतो संग्राम. पाहूया या पारितोषिकाचा पहिला मानकरी कोण होते. सलगचे 2 षटकार आणि 500 रुपये घेऊन जा. आता मात्र मैदानामध्ये हा नॉकआउटचा सामना भोईवाडी वर्सेस शाहूवाडी कोल्हापूर सुपर किंग. हा संघ देखील जीपीएल मध्ये सलग 3 वर्ष फायनलचा मानकरी. पाहूया काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय मैदानामध्ये. हा देखील नॉकआउटचा सामना आहे. आता मात्र गोलंदाजी मार्कवर लेग साईडच्या दिशेने टोळीला चेंडू. संग्राम याच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करत चेंडू चाललाय सी मा रे का पार. षटकार 6 धावांसाठी. खरोखरच सुंदर फटका खेळलाय. अजून एक षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक घरी घेऊन जायचंय. काय देखना फटका मारला होता मैदानामध्ये संग्राम याच्या बॅट मधून. पाहूया पुढचा चेंडू. दिनेश याचा. संग्राम याला पहिल्या चेंडूवर आक्रमण चढवलंय. पाहूया काय करतोय संग्राम. आपल्या शाहूवाडी संघासाठी, आपल्या तालुक्याच्या संघासाठी खेळताना या चेंडूवर मात्र अपील केलं गेलं, पण पंचांनी मात्र फेटाळून लावलंय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, दुसरा षटकार मारण्याचा प्रयत्न होता, पण कुठेतरी चेंडू आणि फळीमध्ये संपर्क नव्हता. तदनंतर आता मात्र आलाय तो एक मोठा नाव, एक मोठा खेळाडू, कोल्हापूर तालुक्याचा हा बादशाह. मैदानामध्ये मात्र धुमाकूळ उडवण्यासाठी मैदानामध्ये उभा आहे विश्वास दळवे. एक कुल कॅप्टन म्हणून त्याला ओळखलं जातं. आता मात्र विश्वास दळवे याच्या बॅट मधून किती मोठे फटके येतात ते पाहूया. दिनेश याच्या समोर फलंदाजी करतोय मात्र विश्वास. मोठा फटका खेळलाय. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू चाललाय. सुंदर क्षेत्ररक्षण केलं गेलंय. तत्पर्यंत एका धावेवर समाधान मानावं लागतंय विश्वास याला. परत एकदा संग्राम कांबळे मात्र मैदानामध्ये. संग्राम मात्र डाकरे मैदानामध्ये एक डावखुरा फलंदाज. हा देखील मोठा खेळाडू आहे. लेझर क्रिकेट बोलाल तर या क्रिकेटमध्ये देखील त्यानं आपलं नाव उंचावलंय. मोठा फटका लेग साईडच्या दिशेने टोळला चेंडू. पाहूया काय होते. आणि परत एकदा त्याच दिवसात त्याच जोमात चेंडू चाललाय सीमा रेखा पार. चौकार 4 धावांसाठी. चेंडू झालेत पंच 4 झालेत. 4 झालेत ना. 4 झाले. या चौथ्या चेंडूवर चौकार मारण्यात आला आणि संग्राम याच्या बॅट मधून सुंदर असा फटका पाहायला मिळाला आपल्याला. 4 चेंडू आणि 12 धावा झाल्यात मैदानामध्ये. खूप सुंदर फलंदाजी चालल्या. 18 चेंडू मध्ये 40च्या वरती धाव संख्या नेणं गरजेचं आहे. आता मात्र देवरुख भोईवाडी संघाकडून परत एकदा मोठा फटका लेग साईडच्या दिशेने. काय चेंडू खेळलाय. सुंदर झेल सुद्धा पकडलाय आणि आता मात्र संग्रामला परतावं लागेल. त्यालाच विश्वास बसत नाहीये. चेंडू बाहेर गेला कसा नाही, कारण एवढा चांगला फटका होता. चेंडू मात्र हवेने परत रिटर्न आला. खूप सुंदर फटका खेळला गेला. संग्राम मात्र नाराज होऊन मैदानातून बाहेर येतोय. मोठे फटके खेळायचा मानस होता. 3 षटकांचा हा सामना होता. आता मात्र परत एकदा एक मोठं ऑलराऊंडर असा हा खेळाडू हितेश. हा देखील सुंदर फलंदाजी क्षेत्ररक्षण म्हणजे प्रॉपर एक खेळाडू जसा असतो तसा आपल्याला पाहायला मिळतोय हितेश. हे सर्व खेळाडू मात्र विश्वासाखाली
खेळत असताना, त्याच्या नेतृत्वाखाली खेळत असताना मोठे झालेत आणि त्याचा अनुभव पणाला लागत असतो नेहमी. आता मात्र हितेश मैदानामध्ये दिनेश याच्या समोर खेळण्यासाठी सज्ज असणार. विश्वास मात्र मैदानामध्ये फलंदाजीसाठी पहिला षटक प्रगतीपथावर. हितेश मात्र हितेश मात्र फलंदाजीसाठी आलाय. पहिल्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत आणि पहिला गडी बाद होतोय. त्यानंतर पाहूया पुढचा फलंदाजीसाठी हितेश. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू आणि फळीमध्ये कोणताही संपर्क नाहीये आणि चेंडू जातोय निर्धाव. कुठेतरी संग्रामने फटका मारल्यानंतर त्याला कॉन्फिडन्स होता की तो बाहेर जाईल, पण त्यानंतर थोडासा हवेचा परिणाम त्याला चेंडूला दिसून आला आणि चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसवला. आता मात्र 2 चेंडूंवर 2 सलग षटकार मारल्यानंतर वैशालीताई यांच्याकडून ₹100 पारितोषिक असणार आहे. प्लीज क्षेत्ररक्षण करत असता पटापट लवकर आपले निर्णय घ्या आणि लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवा आणि सामन्याला सुरुवात करा. वाजलेत घड्याळामध्ये 4:30. आता अजून आपल्याकडे 1 तासभर उरलेला आहे. 4:30 मध्ये 5:30 पावणे 6 पर्यंत दिवस मावळतो. हे छोटे दिवस आहे, थंडीचे दिवस आहेत, हिवाळा चालू आहे मित्रांनो. लवकर दिवस संपला जातो, त्यासाठी आपल्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे सामन्याची. हा सामना जो हरेल तो संघ मात्र या टुर्नामेंट मधून बाहेर जाईल. पाहूया कोणत्या संघाला कोणता संघ बाहेरचा रस्ता दाखवेल. मैदानामध्ये आपण खरोखरच सुंदर सामना पाहतो. धुळवाडी वर्सेस शाहूवाडी. मोठा फटका विश्वासचा. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क नाहीये. कुठेतरी कॉलिंग चुकले. यष्टी रक्षकाची झेल होती. गोलंदाजाने घाई केली आणि चेंडू जमिनीला धडकलाय. झेल वाटतो सुटतो इथे. कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग होते नितेश पंधरे याच्याकडून. आता मात्र गोलंदाजाची थोडीशी चुकी झाली. विनोद गोलंदाजीसाठी सज्ज आहे. 2 चेंडूंवर 2 षटकार फेकले तर ₹500 पारितोषिक आहे. आता मात्र मैदानामध्ये पाहूया एकदा विनोद परत एकदा विश्वासच्या बॅट मधून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करत चेंडू चाललाय सीमारेखा पार. षटकार 6 धावांसाठी. खरोखरच सुंदर फटका. लेसाच्या दिशेने टोळला चेंडू. झेल सुटला. तीच एक मोठी चुकी झाली धुळवाडी या संघाची. आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर कॅच लो मॅच लो हे काहीतरी समीकरण. यानंतर होणारा सामना मानगाव आणि कणकाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पहिल्या इनिंगच्या नंतर नाणेफेकीसाठी यायचं. मानगाव आणि क्वार्टर फायनलचा सामना होणार आहे. त्या सामन्यामध्ये देखील जो संघ जिंकेल तो सेमीफायनलला प्रवेश करेल. पाहूया आता मात्र परत एकदा विनोद गोलंदाजी मार्कवर. विश्वास याच्यावर दुसरा षटकार मारतो का विश्वास. मोठा फटका आलेला आहे. काय होतंय काय घडतंय आणि ₹500 विजयी होतोय विश्वास दळवी. मॅडम आल्या, त्यांनी जे पारितोषिक लावलं आणि ते सार्थ झालं. विश्वासाने मोठे फटके खेळत मॅडमने दिलेलं हे पारितोषिक जाताना शाहूवाडीला नक्कीच घेऊन जाणार. आता मात्र आणखी चान्स सुटलेला नाहीये. 2 षटकार मारले, अजून 2 षटकार मारले तरी हे पारितोषिक चालूच राहणार आहे. या सामन्यापुरते हे पारितोषिक. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू आणि फळीमध्ये कोणताही संपर्क नाहीये आणि चेंडू परत एकदा यष्टीरक्षकावर जाईपर्यंत एका धावेवर समाधान मानावं लागतंय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना संघाची धाव संख्या होते 27 धावा. 1 फलंदाज बाद झालाय. संग्राम परतल्यानंतर सर्व धुरा पाहिले ती विश्वास याने आपल्या फलंदाजीवर विश्वास ठेवलाय आणि त्याच विश्वासावर उभी आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर त्याची पूर्ण टीम. त्याच्यावर विश्वास आहे कारण त्याचंच नाव आहे विश्वास. आता मात्र हितेश याने परत एकदा मोठा फटका खेळायचा होता. चेंडू आणि फळीमध्ये तितका चांगला संपर्क नाहीये आणि एका धावेवर परत एकदा समाधान मानावं लागतंय.
विनोद याने थोडस महागडं षटक हाताळलंय. 2 चेंडूंवर 2 षटकार दिले, त्यानंतर कमबॅक केलाय खरा. अजून एक षटक बाकी आहे. हे 18 चेंडू या टुर्नामेंट मधले शेवटचे चेंडू असतील की आणखी आपल्याला 18 चेंडू खेळण्याची संधी मिळेल हे पाहणार आहोत या मॅच नंतर. परत एकदा लेक्साच्या दिशेने टोळला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे, सुंदर क्षेत्ररक्षण केले गेले. विश्वास दळवे तोपर्यंत एक धाव पूर्ण करतोय आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय. खरोखर सुंदर गोलंदाजी केली. थोडीशी महागडी षटक हाताळलंय विनोद याने. आणि तिसरं आणि हाणामारीचं षटक कोण घेऊन येतोय या भोईवाडी या संघाने. लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे. 29 धावा झाल्या, 2 षटक समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा म्हणजे 14.5 चा सरासरीने. आता मात्र अजूनही हे स्कीम संपलेलं नाहीये, अजूनही बक्षीस संपलेलं नाहीये. अजूनही 2 षटकार मारा आणि 500 रुपयाचं बक्षीस घेऊन जा. विश्वास दळवे यांनी 500 रुपये बुक केलेत. अजून 500 रुपये बुक करतोय का पाहूया, कारण शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. लवकरात लवकर निर्णय घ्या आणि आपला संघ मैदानामध्ये सज्ज करा प्लीज. भोईवाडी संघ गोलंदाजीसाठी येतोय. परत एकदा वांदळे गावचा सितारा, बाव नदीवर नदीकाठच्या ठिकाणी भाजी देखील करणारा हा खेळाडू कष्टात कष्ट करत आता मैदानामध्ये गोलंदाजीसाठी आलाय तो कमलेश पाटील. आणि त्याच्या समोर आहे तो मोठा खेळाडू, ज्या खेळाडूने या सामन्यामध्ये चाप सोडले. सुपर किंग का नाव ठेवलंय माझ्या संघाचं या विश्वास दळवेने दाखवून ठेवलंय. शाहूवाडी कोल्हापूर संघ GPL चा सलगचा 3 वर्ष विजेता संघ, हॅट्रिक केली होती गेल्या वर्षी. आणि आता मात्र ह्या क्रीडांगणावर काय करतोय पाहूया. कमलेश पाटील याची गोलंदाजी पाहूया काय होते. विश्वास याने सुंदर फटका समोरच्या दिशेने ठेवलेला. एक धाव पूर्ण केली. हितेश मात्र रनिंग करत एक दुसरं धाव पूर्ण करतोय. सुंदर रनिंग बिटवीन ऑफ द विकेट मैदानामध्ये पाहायला मिळते. जी शैली विराट कोहली सज्ज करतो तीच शैली मात्र विश्वास आपल्या संघासाठी करतोय. चौकार षटकार मारतोय, त्याचबरोबर सिंगल डबल देखील घेतले जात आहेत. कमलेश केपी मात्र मैदानामध्ये गोलंदाजी करतोय. विश्वास दळवे याच्या बॅट मधून मोठा फटका. काय होते, सुंदर झेल पकडला गेलाय. मोठा फटका खेळला जरूर होता पण सुंदर झेल गेलाय. जो हुकमी एक्का मागे ठेवला होता कमलेश पाटील या नावाने तो हुकमी एक्का ओपन केला आणि विश्वास दळवेला स्कोर झालेला आहे 2 बाद 31 धावा. 2 बाद 31 धावा. खरोखरच मोठे फटके खेळायचे. कमलेश पाटील यांच्यासाठी ऑफर आहे वैशाली मॅडम यांच्याकडून. सॉरी जयश्री मॅडम यांच्याकडून. जर या 4 चेंडूंमध्ये जर विकेट आणखी एक बाद केला तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. जयश्री मॅडम यांच्याकडून बक्षिसांचा वर्षाव केलं होते. सुंदर फटका मारलाय. क्षेत्ररक्षण देखील सुंदर केलं गेलंय. विकेट थोडस क्षेत्ररक्षक गलिच्छ असं क्षेत्ररक्षण केलं जाते. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न अभिकडून आणि बाद झालेला आहे. रनआउट झालेला आहे. हा रनआउट आहे तर हे पारितोषिक हुकलेलं आहे. जर कॅश बोल्ट असं काय असेल तरच हे बक्षीस दिलं जाणार आहे. कमलेश पाटील थर्डला रनआउट 2 धावा. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडू बाकी, अजूनही चान्स आहे. तिसऱ्याला आउट झाला. तीन धावा. तिसऱ्याला आउट झाला. 2 धावा कंप्लीट. मात्र अजून 3 चेंडू बाकी आहेत. 500 रुपये पारितोषिक लागले विकेट मागे. लेग साईडच्या दिशेने टोलला चेंडू. काय होते, काय घडते आणि या चेंडूवर 4 धावा. चौकारासाठी हा चेंडू गेलेला आहे. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत.
हॅलो हॅलो खरोखरच सुंदर फलंदाजी करतोय, चौकार ठोकलाय आपल्या संघासाठी. आता मात्र मैदानामध्ये अजून 2 चेंडू बाकी आहेत. कमलेश पाटील अजूनही 2 चेंडूंमध्ये चान्स आहे. विकेट मिळाली तर 500 रुपयाचं पारितोषिक आले. 2 चेंडूवर 2 षटकार बसले तरी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं गेलंय. तिसरं षटक प्रगती पथकावर असताना हाणामारीचं षटक होतं. सुंदर गोलंदाजी केली, एक चौकार लगावला गेला खरा, पण त्यानंतर कमबॅक केलं कमलेशाने. सुंदर फलंदाजी करतोय अभि. आता मात्र तिसरं षटक चालू आहे. शेवटचा चेंडू हाताळतोय आणि या चेंडूवर काय होतंय, 500 रुपये मात्र खिशामध्ये. कमलेश पाटील याच्यावर 4 चेंडूंमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि 500 रुपयाचं पारितोषिक जयश्री मॅडम यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक घोषित केलं गेलंय. विश्वास दळवे यांच्या खिशामध्ये 500 गेलेत. कमलेश पाटील यांच्या खिशामध्ये देखील 500 रुपये गेलेत. अजूनही 2 लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचे. आणि मित्रांनो, एका लाईन मध्ये आपण सकाळपासून ती शिस्त पाळतोय. एका लाईन मध्ये जायचं, एका लाईन मध्ये बाहेर यायचंय. ती शिस्त पाळा. अजून थोडेसे 2-3 मॅच बाकी आहेत. आता मात्र फलंदाजीसाठी कोणते फलंदाज येत आहेत हे 39 धावांचं आव्हान कंप्लीट करण्यासाठी. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, तोपर्यंत फलंदाज लगेच पाठवून द्यायचेत. 12 प्लेयर आहे ना. फलंदाजीसाठी फलंदाज लगेचच पाठवून द्यायचेत. कोल्हापूर संघाने क्षेत्ररक्षण लावायचे. प्लीज कोऑपरेट करा पटापट क्षेत्ररक्षणासाठी. विनोद आणि दिनेश दोन्ही फलंदाज मात्र अनुभवी दिसत आहेत. 18 चेंडू मध्ये 39 धावांचं अभि. प्रत्येक हॅट्रिक षटकारांसाठी परत एकदा 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 2 षटकारावर आहेतच आहे ना. आता 2 षटकारांचं कॅन्सल झालेलं आहे. आता 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. पाहूया कोणता फलंदाज या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय तो. मोहन आहे. मोहन गोलंदाजीसाठी मार्कवर मोहन आणि फलंदाजीसाठी महेश आणि विनोद. दिनेश आणि विनोद दोन्ही फलंदाज मात्र टॉस साठी यायचे. कनकाडी आणि मानगाव दोन्ही संघाच्या कर्णधारांनी प्लीज लवकरात लवकर यायचे. यानंतर ठरेल की त्या मॅच नंतर ठरेल कोण सेमीफायनल खेळणार. वांदोळे संघ आणि खालापूर संघ हे 2 संघ मात्र सेमीफायनल मध्ये धडक मारले. यानंतर देखील समजेल की कोणता संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करणार आहे. दिले ना बॉल. लगेच सुरू करायचं. पंच बॉल आले, लवकर घ्या. कनकाडी संघाचा कर्णधार प्लीज लवकर या. कनकाडी संघ लवकर चालू करा प्लीज. 4:45 वाजले मित्रांनो. 1 तास आपल्याकडे बाकी आहे. लवकर काळोख पडतो, त्यासाठी लवकरात लवकर सामना सुरू करायचा मित्रांनो. कोल्हापूर संघ थोडं स्पीडअप घ्या
प्लीज नाणेपैकीचा कल कोणाच्या बाजूने लागतोय ते पाहूया. कनकाडी आणि मालगाव. नितीन, कोणाचं जेवण बाकी असेल तर प्लीज जेवण घ्या लवकर लवकर. पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेने टोळला चेंडू, क्षेत्ररक्षण चेंडू खाली येतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. गोलंदाजीसाठी आलाय तो मोहन, छापा कॉल केलाय आणि काटा आलाय. तर कनकाडी संघाने लवकरात लवकर आपला निर्णय कळवायचा. कनकाडी संघ अजून एक चान्स आहे त्या संघाला. एक मॅच तर विन झालेला आहे, अजून एक संघ एक मॅच विन झाली तर सेमीफायनल मध्ये प्रवेश नक्की असणार आहे. मनोज सुंदर फटका मारला विनोद क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. प्रयत्न तर खूप केले हितेश, मात्र चेंडू खाली. तत्पर्यंत 2 धावा कंप्लीट केले गेले. थोडासा वयाचा 3 धावा वयानुसार खूप सुंदर रनिंग बिटवीन विकेट घेतल्या, खूप सुंदर रनिंग केली गेली आहे. जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा कंप्लीट केल्या. एक युवा खेळाडू एवढा पळू शकत नाही, तेवढं हे अनुभवी खेळाडू, एक वयस्कर खेळाडू मैदानामध्ये पळतोय. आता मात्र परत एकदा गोलंदाजी मार्कवर मोहन सामना करेल तो दिनेश. मोठा फटका लेग साईडच्या दिशेने पाहू, क्षेत्ररक्षक चेंडू झाले आणि बाद होते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि पहिली विकेट बाद होते. मोहन याने विकेट घेतले, सागर याने सुंदर झेल घेतले. आता मात्र मोरडे गावचा सितारा नितेश पंधरे मात्र मैदानामध्ये दाखल होते. 3 चेंडूंवर 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ऍडव्होकेट जयश्री मॅडम यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे 3 चेंडू आणि 3 षटकार मारल्यानंतर. पहिलं षटक प्रगती पटावर. प्लीज जे खेळाडू बाहेरून खेळतात ते छोट्या मुलांचा तो काय वांदळे संघ तो हॅलो, ते लहान मुलं जे खेळतात मैदानामध्ये त्यांना प्लीज बाहेर करा, प्लीज सहकार्य करा. जे मैदानामध्ये लहान मुलं खेळतात त्यांनी जरा बाहेर खेळा. आता किती रन्स काढले अंपायर? 2 धावा. आता मात्र मैदानामध्ये परत एकदा जाऊया. मोहन मात्र फलंदाजी करतोय, मोठे फटके खेळायचे होते. 3 धावा पूर्ण केल्यानंतर थोडासा थकवा जाणवला पुढच्या चेंडूवर. परत एकदा निर्धाव चेंडू, मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न नितेश याचा. सुंदर फलंदाज आहे, मोठे फटके खेळण्याची ताकद आहे. 13 चेंडू आणि 33 धावांचा आव्हान पूर्ण करण्यासाठी नितेश याला मोठे फटके करावे लागतील. भले 2दा 3दा 3-3 षटकार मारले तरी काय फरक नाही पडणार आहे, कारण पारितोषिक देण्यासाठी मॅडम सज्ज आहेत. फक्त तुम्ही 3 षटकार मारा आणि पारितोषिक घेऊन जा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. परत एकदा मोहन याच्या गोलंदाजीवर नितेश याचा निर्धाव चेंडू. पहिलं षटक समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 6 धावा. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाले 6 रन. हार और जीत खेल का हिस्सा होता है, लड़ाई हमेशा दिल से खेली जाती है. तेहतीस धावांचं लक्ष विजयासाठी 18 नंबरची खेळाडू सुंदर असा फटका खेळण्याचा प्रयत्न. दोन धावा पूर्ण. अशा तऱ्हेने संघाच्या धावसंख्येत 2 रनांनी वाढ झालेली आहे. विजयासाठी 33 धावांचं लक्ष. 11 बॉल. एकतीस धावांचं लक्ष. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचामार्फत वाईटचा इशारा. वायएस प्रीमियर लीग 2025 सर्व खेळाडू संघांचं तसेच ते उपस्थित असलेल्या मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आयुष्यात हारणं असं काहीच नसतं, एक तर आपण जिंकतो किंवा शिकतो.
पुढचा चेंडू जर्सी क्रमांक 18 हा पिच बॉल टाकण्याचा प्रयत्न सुंदर असा फटका जास्त उंचीचा जास्त लांबीचा असा फटका पंचामार्फत षटकार घोषित खणखणीत असा षटकार फलंदाजामार्फत अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या झाली आहे 15 धावा जिंकलो तरी थाटात हरलो तरी ताटात कारण एका विजयाने कोण राजा होत नाही एका पराभवाने कोणी फकीर होत नाही पुढचा चेंडू 18 नंबरचे खेळाडू पुन्हा एकदा सज्ज हा पिच बॉलने सुंदर असा फटका जास्त लांबीचा असा क्षेत्ररक्षकाने अडवलेला आहे चेंडू सुंदर अशी धाव अशा तऱ्हेने संघाच्या धावसंख्येत वाढ झालेली आहे धावसंख्या झाली आहे 16 धावा या क्रीडानगरीमध्ये YGS प्रीमियर लीग 2025 आपण पाहतो सुंदर असं या स्पर्धेचं आयोजन पुढचा चेंडू हाफ पिच टाकण्याचा प्रयत्न ग्लोबमध्ये यष्टी रक्षकाच्या सुंदर असं आयोजन 16 धावा झाल्यात क्रमांक 18 नंबरचे खेळाडू पुन्हा सुंदर अशी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न हा पिच पुन्हा एकदा हा पिच बॉल टाकण्याचा प्रयत्न फलंदाजाला अपयश आलेलं आहे सुंदर अप्रतिम अशी गोलंदाजी या गोलंदाजामार्फत 7 चेंडू 23 धावांची गरज अशक्य असं आव्हान लढायचं पण शेवटपर्यंत सुंदर असा जास्त उंचीचा जास्त लांबीचा असा फटका पंचामार्फत षटकार घोषित अशा तऱ्हेने 6 रनांनी वाढ झालेली आहे धावसंख्या झाली आहे 6 बॉल 17 रनाची गरज कृपया लवकरात लवकर चालू करायचे आहे आपल्याकडे वेळ फार कमी आहे मागील वर्षी आपण येथे सूत्रसंचालन व समालोचन करण्याची संधी मला मिळाली होती तसे एक विरार येथे नारंगी चषक या सामन्याचं समालोचन देखील आपण केलं होतं पुन्हा युवा एकता चषक मी मराठी चषक अशा अनेक चषकाचे सूत्रसंचालन समालोचन आपण केले आता संध्याकाळी परत एकदा कबड्डी संघाचं समालोचन करण्याची मला संधी मिळाली आहे गोलंदाज संग्राम म्हात्रे ठाकरे 7 चेंडू 17 धावांची गरज आयुष्यात हारणं असं काहीच नसतं एक तर आपण जिंकतो किंवा शिकतो लढायचं पण शेवटपर्यंत आत्मविश्वास हरता कामा नये पुढचा चेंडू सुंदर अशी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न गोलंदाजामार्फत कॉल दिलेला आहे मिसअंडरस्टँडिंग झाले असो आयुष्यात हारणं असं काहीच नसतं एक तर आपण जिंकतो किंवा शिकतो फक्त संघर्ष करायचा असतो त्याला टाळ्या वाजवायचे षटकार किंवा चौकार मारला तरी जिंदगी में कभी खुशी कभी गम होता है तालियां वही बजाते हैं जिनके हाथों में दम होता है जर्सी क्रमांक 21 काही पावलं आमची रनअप घेत सुंदर असा चेंडू टाकण्याचा प्रयत्न यष्टी रक्षकामार्फत अपीलची गोष्ट बाद झालेले आहेत अप्रतिम असं आयोजन
ह्या YGS प्रीमियर लीग 2025चं अशक्य असं आव्हान घेऊन संघ मैदानात उतरलेला आहे. चार चेंडू 17 धावांची गरज, अशक्य असं शक्य करून दाखवायचं आहे. 4 चेंडू 17 धावा. पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचामार्फत. उत्तम असं पंचगिरी. हारलात तरी चालेल पण शेवटपर्यंत लढा. पुढचा चेंडू घेऊन जर्सी क्रमांक 21 हा पिच टाकण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा वाईटचा इशारा अवांतर धावा. या संख्येने 1 गुणांनी धावसंख्येत वाढ झालेली आहे. चार बाय 15 धावा. 4 चेंडू 15 धावा. ठीकठाक नको, ठोकठाकच पाहिजे. हाणामारीचं षटक आहे हे. जे फलंदाजी करतायत स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकला त्यांना कळलं पाहिजे. ठीकठाक नको, ठोकठाकच पाहिजे. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 21 हुलकावणी देण्याचा प्रयत्न. सुंदर असा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ब्लॉक केलेला दिसतोय. उत्तम असं क्षेत्ररक्षण. 3 धावा. 3 धावा. ओके. 3 चेंडू 12 धावा. करो या मरो. षटकार किंवा चौकार ठोकला पाहिजे. शक्यतो ठीकठाक नको, ठोकठाकच पाहिजे. षटकारच ठोकायला पाहिजे. याची नोंद घ्यायची फलंदाजाने. मारण्याचा प्रयत्न. 1 धावावरती त्यांना समाधान मानावं लागेल. शेवटचे 2 चेंडू 11 धावा. करो या मरो. दोन्ही षटकार ठोकायचे. रडायचं नाही, लढायचं. दोन्ही षटकार ठोकायचे. 2 चेंडू 11 धावांची गरज. YGS प्रीमियर लीग या चालू असलेल्या सामन्यात 2 चेंडू 11 धावा. फटका खेळण्याचा प्रयत्न मोठा. चेंडू ब्लॉक केलेला आहे. एका धावावरती समाधान मानावं लागेल. 1 चेंडू धावाची गरज. पुढे सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. पुढचा संघ रेडी राहायचा आहे. हारलो तरी थाटात आणि जिंकलो तरी थाटात उभं राहायचं आहे. एका विजयाने कोण राजा होत नाही, एका पराभवाने कोणी फकीर होत नाही. सुंदर असा प्रयत्न होता. आपण येथे या YGS प्रीमियर लीग मध्ये आपला विजयी संघाचं अभिनंदन. पराभूत झालेल्या संघाने खचून न जाता पुन्हा एकदा प्रयत्न करायचा आहे. मॅन ऑफ द मॅच विश्वास याला देण्यात येते. कृपया विश्वासाने यायचे.